राज्य शासन अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये झिरो टॉलरन्स धोरण राबवणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। तसंच आरोपींची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक शोधून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यावरती भर दिला जाणार अशी ही माहिती। राज्यामधील ई-पीक पाहणी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। 25 जानेवारीपासून आतापर्यंत केवळ 55% नोंदणी झाली असल्यामुळे सरकारचा निर्णय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती टाटा कंपनीच्या अत्याधुनिक बसेस जनतेच्या सेवेमध्ये दाखल होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेमध्ये घोषणा। उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण। कोकणामध्ये जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी खुशखबर। कोकणामध्ये जाण्यासाठी आता 7ही दिवस विमान सेवा उपलब्ध राहणार आहे। मंत्री नितेश राणेंची माहिती। आमदार रोहित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली। या भेटीमध्ये अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरती विधानसभेच्या पटलावरती चर्चा करण्याची मागणी। बीडच्या धारूर शहरामध्ये दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला। पेट्रोलची टाकी फुल केल्याच्या नंतर वाढत्या उष्णतेमुळे गाडीनं पेट घेतल्याची माहिती आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। हिंगोलीच्या मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये हळदीचे भाव प्रति क्विंटल 2000 रुपयांनी घसरले। आखाती देशामधल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका। बेळगाव शहराला 1.5 तासांपेक्षा अधिक काळ अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक भागामधला वीज पुरवठा खंडित। सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडलाय। झारखंडला मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।